सोन्याचा गोळा बघितला ना, इतका आनंद होतो की काय सांगू. गगनात मावेन असा आनंद होतो. आणि हे तूप काल मी गेलेला आहे, इतकं छान लोणी पडलेलं आहे. पहिलं तर मी म्हशीचं दूध घ्यायचे, पण यांना आवडत नाही म्हणून बंद केलं. मग आता परत मी गाईचं दूध घेते डेअरीमधलं. तर गाईच्या दुधाचा हा म्हणजे एवढं लोणी निघालेलं आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि ह्याच्यामागं बरीच सारी मेहनत असते खरं मला सांगायचं तर. आणि बऱ्यापैकी मी लोणी असं कडवून घेतलं. त्याच्यानंतर तुळशीची पानं घातली, एक मिठाचा खडा घातला ह्याच्यामध्ये. मिठाचा खडा म्हणजे बारीक मीठ घातलं आणि छान ह्याला कडवून दिलं. कडवल्याच्या नंतर एक छान गरमागरम अशी टम्म फुगलेली चपाती केली. आणि चपाती जे मी केलं होतं ना, त्याच्यात ते खाली काय राहतं तुमच्याकडे काय म्हणतात, खाली राहिलेला जो खरवस आहे त्याच्यामध्ये मी चपाती टाकली आणि ते चुरून त्याच्यामध्ये साखर घालून त्याचे छान असे लाडू केले. तर मला वाटतं 300 ग्राम वगैरे तूप बनलेलं असेल. ही भरणी अर्धा किलोची आहे. तर हे लाडू तुम्ही पण करता का? करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम.